Okay, now we are going to start our discussion about our next presentation. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रेझेंटेशनचा टॉपिक आपला आहे शुगर कॉस्मेटिक्स अँड टुडेज लेक्चर और डिस्कशन आपण हे डिस्कस करणार आहोत की शुगर कॉस्मेटिक का चूज केलं, शुगर ह्या नावामागचं रिझन काय आणि समथिंग अबाउट द कंपनी ओव्हरव्ह्यू अँड अबाउट द फाउंडर्स अँड somehow the history about it. सो फर्स्ट ऑफ ऑल शुगर हे नाव सजेस्ट केलं आता हे डाऊट येते आपल्याला की शुगर हे नाव का सिलेक्ट केलं. तर त्याच्यामागचं रिझन असं काही नाही आहे की त्यांनी मेकअपमध्ये शुगर वगैरे काय वापरतात किंवा शुगरचं कोणतं असं इन्ग्रेडियंट वापरतात. देर इज नथिंग लाईक दॅट. शुगर यूज करण्यामागचा रिझन त्याने स्वतः पण दिले. जर तुम्ही जो व्हिडिओ प्रोव्हाइड केलाय शार्क टँकचं त्यांचं स्वतःचं पिचिंग केलेलं शार्क टँकवरचं, तर त्यामध्ये पण दिले. अ, असं रिझन आहे की शुगर हे नाव एकदम कॅची आहे, प्लस ते बोल्ड आहे आणि वाचायला सोपं आहे. प्लस ज्यावेळी शुगर कॉस्मेटिक असं बोललं जाते त्यावेळी असं वाटते की हे नाव कधीतरी ऐकल्यासारखं आहे. असं नाही वाटत की कुठली तरी नवीन कंपनी आहे. सो that is the main reason behind the choosing the शुगर कॉस्मेटिक्स द नेम. ठीक आहे. असं कुठलं सुद्धा रिझन नव्हतं की त्यातला कुठला इन्ग्रेडियंट त्यांनी वापरला मेकअपमध्ये. सो दॅट इज द रिझन बिहाइंड सिलेक्टिंग द नेम शुगर इज बिकॉज इट इज व्हेरी कॅची, इट इज बोल्ड अँड अट्रॅक्टिव्ह अँड रिमेंबर करायला किंवा लक्षात ठेवायला लोकांना सोपं पडते. दॅट इज द मेन रिझन बिहाइंड इट. मी भरपूर सर्च आउट केलं कारण मलाही पर्सनल डाऊट होतं की बहुतेक काहीतरी असेल शुगरच्या रिलेटेड मेकअपच्या ह्याच्यामध्ये, बट करता येतच नाही तसं ॲक्च्युली. शुगरचा असा कोणता तरी एक इन्ग्रेडियंट आहे जो होममेड मेकअप प्रोडक्टमध्ये आपण वापरू शकतो किंवा होममेड जे वेज आहेत मेकअप करायचे त्यामध्ये आपण यूज करू शकतोय. बट शुगर कॉस्मेटिक कंपनी जी आहे यातल्या कुठल्या सुद्धा प्रोडक्टमध्ये शुगर डायरेक्टली यूज केलेलं नाही आहे. सो आय थिंक की रिझन क्लिअर झालेलं असावं की काय रिझन आहे बिहाइंड द काय म्हणतात त्याला. येस, समजलं. वैष्णवी. हो, हां, स्क्रीन दिसते माझी. दिसतंय. हो. ओके. मी तुम्हाला थोडंसं प्रेझेंटेशन दाखवतो कशा पद्धतीचं बनवलेलं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. दिस इज अवर फर्स्ट स्लाइड. जसं की कायमची असते पहिली स्लाइड आणि दुसरी स्लाइड. त्यानंतर येते शुगर कॉस्मेटिकचा लोगो, introduction about Sugar Cosmetics, company overview. So, company was started in 2015. The founders is Vinita Singh and Kaushik Mukherjee. So, हे दोन्ही हस्बंड वाईफ आहेत. ठीक आहे. कौशिक मुखर्जी आणि विनीता सिंग. त्याचं हेडक्वार्टर्स मुंबईमध्ये आहे आणि इंडस्ट्री ब्युटी आणि कॉस्मेटिक्समध्ये आहे. प्रोडक्ट्स कॅटेगरी इज लाईक मेकअप, फेस, आयज, लिप्स, नेल्स एटसेट्रा. सो बेस कंपनी इज अबाउट द मेकअप अँड ब्युटी कॉस्मेटिक्स दॅट रिलेटेड. ठीक आहे. बाकीचं त्यांचं काही म्हणजे शुगर कॉस्मेटिक ही जी कंपनी आहे ती बाकीचं काही बनवत नाही. ती जस्ट फोकस्ड ऑन ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक्स, मेकअप्स, स्पेशली ऑन इंडियन स्किन. ठीक आहे. आता ज्यावेळी आपण स्टार्ट करतोय त्यावेळी आपलं एक वेगळा वे आहे कायम प्रेझेंटेशन स्टार्ट करायचा, की आपण जसं की पहिल्या प्रेझेंटेशनला स्टार्टिंगला आपल्याला विचारलं होतं, की द रिझन बिहाइंड द चूझिंग द धिस टॉपिक ऑफ द प्रेझेंटेशन, की ही कंपनी का तुम्ही चूज केली. सो ते आपल्याला सगळ्यात पहिला इलॅबोरेट करायचं आहे, की शुगर का चूज केलं. कारण आता जसं की मुलींना सगळ्यांना माहितीच आहे, की भरपूर असे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये. लॅक्मे अँड मेबलिन न्यूयॉर्क और देर आर मेनी. सो शुगर कॉस्मेटिक्स जी आहे ती मेनली फोकस करते जी इंडियन स्किन आहे त्याच्यावरती. आता ज्या काळी ही कंपनी इस्टॅब्लिश झाली, ज्या काळी त्यांनी स्टार्ट केलं, त्यावेळी अशी कोणती सुद्धा कंपनी मार्केटमध्ये नव्हती की जी स्पेशली इंडियन स्किनसाठी किंवा इंडियन स्किन टोन्स जे आहेत वेगवेगळे, स्पेशली डीप स्किन जे आहेत, डार्कर स्किन जे आहेत, त्याच्यासाठी कुठले सुद्धा स्पेशलाइज्ड प्रोडक्ट बनवणारे. सो अशी कुठली सुद्धा कंपनी नव्हती. त्यामुळं शुगर कॉस्मेटिक्सला हा कुठेतरी स्कोप दिसला, की त्यांनी असे प्रोडक्ट लॉन्च करू शकतात, स्पेशली फॉर इंडियन स्किन. सो इथं मेन आपलं हे येतंय, की आपण का चूज केलं हे टॉपिक. कारण असा कुठला सुद्धा ब्रँड नव्हता आणि ह्यांना तिथं स्कोप दिसला, त्यामुळे ह्यांनी त्यावेळी स्टार्ट केलं. सो हे सिंपल रिझन त्यावेळी द्यायचं आहे.
आपल्या सगळ्यांना सांगता येण्यासारखं रिझन आहे आणि समजण्यासारखं रिझन आहे. कुठलं काही सुद्धा कॉम्प्लिकेशन्स नाही आहे त्यात. ठीक आहे. तर हे रिझन आहे की आपण का चूज केलं. त्यानंतर द्यायचं आहे कंपनीचं ओव्हरव्ह्यू. कंपनीचं ओव्हरव्ह्यू तर काय सिम्पलच आहे. जसं की प्रत्येक वेळी आपण सेम स्लाइड अशा पद्धतीची करतो त्याप्रमाणेच नेम, कधी फाउंड झाली ती, फाउंडर्स कोण आहेत ते, हेडक्वार्टर्स, कुठल्या टाईपची इंडस्ट्री आहे आणि प्रोडक्टची कॅटेगरीज काय काय आहेत ते. सो दिस इज व्हेरी सिम्पल वन. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. रिझन की आपण शुगर का चूज केलं, त्यानंतर कंपनीचा ओव्हरव्ह्यू. आता त्यानंतर मेन गोष्ट येते अबाउट द फाउंडर्स. ठीक आहे. तर मी इथं तुम्हाला दाखवतो. हां, फाउंडर्स विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी. त्यानंतर त्यांचे डिटेल्स द्यायचे आहेत अबाउट देम. विनीता सिंग इज अ सीईओ अँड को-फाउंडर ऑफ द कंपनी अँड कौशिक मुखर्जी इज अ को-फाउंडर अँड सीओओ ऑफ द कंपनी. ठीक आहे. आता इथं मेन आपला टॉपिक जो आहे तो वुमन एंटरप्रेन्योरशिप आहे. सो आपण फोकस करणार आहे विनीता सिंग वरती. त्यामुळं कौशिक मुखर्जीची असं नाही की कौशिक मुखर्जीची माहिती द्यायची नाही आहे, द्यायची. बट मेन फोकस आपल्याला करायचा आहे विनीता सिंगवर. सो इथं थोडंसं डिटेलमध्ये आपण विनीता सिंगबद्दल सांगणार आहे. की तिचं एज्युकेशन काय आहे, तिनं काय-काय केलेलं आहे. म्हणजे आय-आय-टीमधून तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली आहे. पॉइंट टू बी नोटेड, व्हेरी इम्पोर्टंट. आय-आय-टी इंजिनिअरिंग आहे ती इलेक्ट्रिकलमधून. सो दॅट इज व्हेरी लाइक इन्स्पायरिंग वन की एखादा इंजिनिअरिंग स्टुडंट जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा अशा टाईपची डिग्री घेतोय आणि त्यानंतर तो एम-बी-ए करून कॉस्मेटिक्समध्ये येतोय. सो कुठेतरी लाइक असं स्पेशलाइज काहीतरी वाटतं आपल्याला, की त्यांनी एवढं सगळं चेंज करून एवढं पूर्ण आपली फील्ड बदलून काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय. सो दॅट इज ऑल्सो इन्स्पायरिंग वन. ठीक आहे. त्यानंतर तिने एम-बी-ए केलेलं आहे आय-आय-एम अहमदाबादमधून. सो हे पण ते सांगायचं आहे एज्युकेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि एम-बी-ए. ऑक्युपेशन शी इज अन एंटरप्रेन्योर आणि ऑर्गनायझेशन कुठली आहे? शुगर कॉस्मेटिक्स. टेलिव्हिजन हे सुद्धा आपल्याला फोकस करायचं आहे की ती कुठल्या टेलिव्हिजन ह्याच्यामध्ये आलेली आहे का? ती आहे शार्क टँक इंडियामध्ये जज करते. अजून सुद्धा करते. ज्यावेळेस स्टार्ट झालं होतं तेव्हापासून करत आले आणि अजून सुद्धा त्यांनी करतात. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपण बोलता-बोलता ज्यावेळी डिस्कस करत असतोय, त्यावेळी आपल्याकडून होते की त्यांना जे आपण रिस्पेक्ट द्यायचं असते ते देता येत नाही. म्हणजे आपल्या बोलण्या-बोलण्यातनं होऊन जाते. जसं की मी तिला, तिनं असं केलं असं म्हणत असतोय. सो डिस्कशन पुरतं ठीक आहे. आपण सगळे तसं बोलू शकतोय. बट ज्यावेळी प्रेझेंटेशन देतोय, त्यावेळी रिस्पेक्ट देऊया सगळीजणच. बिकॉज फर्स्ट प्रेझेंटेशनला आपल्याला तो 1 पॉइंट मॅडमांनी काउंटर केला होता. मागच्या प्रेझेंटेशनला तसं काही झालं नाही. बट ह्यावेळी होण्याची शक्यता वाटायला कारण आता सगळ्यांना प्रेझेंटेशन करायला लागणार आहे. मागच्या वेळी मंथन आणि शुभमला करायला लागलं त्यामुळं बाकीच्यांना म्हणजे करायला मिळालं नाही किंवा करता आलं नाही. जे काही रिझन असेल ते. बट ह्यावेळी असं होणार नाहीये मागच्या वेळेसारखं. आधी-मधी कुणाला सुद्धा बोलू शकतात. पूर्ण ग्रुप. एक सेकंड. कोणतरी जॉइन होतंय आय गेस. ओके, श्रेया. ओके, ठीक आहे. श्रेया जॉइन झालेली आहे. ठीक आहे. तर आपण श्रेया आवाज येतोय? हा येतोय. हां, ठीक आहे. तर आम्ही डिस्कस करत होतो शुगर कॉस्मेटिक्स बद्दल जो की आपला टॉपिक आहे. आत्ता जे डिस्कस करत होतो आम्ही ती की ज्यावेळी आपण प्रेझेंटेशन देत असतोय त्यावेळी बोलताना ह्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आणि ह्यावेळी असं होणार नाही की कोणतरी एकटा दुसरा असंच फक्त प्रेझेंटेशन देईल. पूर्ण ग्रुपला सुद्धा करायला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनी अशी तयारी करा की तुम्हालाच पूर्ण प्रेझेंटेशन द्यायचं आहे. जर मॅडम म्हणल्या की कुलभूषणनं स्टार्टिंगचे 2 प्रेझेंटेशन कंप्लीट दिलेले आहेत, तो ह्यावेळी करणारच नाही. तुमच्यापैकी कोण पण मला पूर्ण प्रेझेंटेशन करून दाखवा. तर त्या पद्धतीनं तयारी करा. वैष्णवी, श्रेया, सपना, शुभम, मंथन, ऋषिकेश सगळ्यांनीच. ठीक आहे. अशी तयारी करा की तुम्हाला एकट्याला पूर्ण प्रेझेंटेशन द्यायला लागू शक्यता आहे त्याची. ठीक आहे. मॅडमांच्या डोक्यात काय येऊ शकते, काय नाही आपल्याला माहीत नाही. सो तेवढी तयारी पक्की ठेवा आणि हा पॉइंट डोक्यात ठेवा की रिस्पेक्ट द्यायचा आहे. त्यांना म्हणा, तिला म्हणू नका. ठीक आहे. विनीता सिंगला वगैरे किंवा कौशिक मुखर्जी यांना ज्यावेळी आपण यांच्याबद्दल माहिती सांगत असतो त्यावेळी डिस्कशन बद्दल ठीक आहे, बट प्रेझेंटेशनमध्ये ते टाळा मोस्टली. मी श्रेयासाठी रिपीट करतोय की शुगर कॉस्मेटिक्स आपण का चूज केलं? कारण जे मेकअपचे ब्रँड्स आहेत अगोदरचे ज्यावेळी शुगर कॉस्मेटिक लॉन्च झालं होतं, त्यावेळी असे ब्रँड्स होते जे फक्त नॉर्मल स्किनसाठी किंवा त्यांचा जो प्रॉडक्ट होते, ते असे स्पेशलाइज्ड नव्हते, की वेगवेगळ्या स्किन टोनसाठी वेगवेगळं प्रॉडक्ट किंवा वेगवेगळ्या डीप स्किनसाठी, डार्क स्किनसाठी असे वेगवेगळे प्रॉडक्ट. सो शुगर कॉस्मेटिक्सनं हे पहिल्यांदा मार्केटमध्ये आणलं, की त्यांनी जे स्टार्ट केलं,
की वेगवेगळ्या इंडियन स्किन टोनसाठी वेगवेगळे मेकअप प्रोडक्ट्स. ठीक आहे. इंडियन स्किनसाठी कुठलं सुद्धा अशी ब्रँड नव्हती की ती स्पेशलाइज्ड आहे फक्त आपल्यासाठी इंडियन स्किनसाठी. सो हे शुगर कॉस्मेटिक्सनं पहिल्यांदा मार्केटमध्ये आणलं. त्यामुळे आपण हा टॉपिक चूज केलोय कारण आपल्याला हे इन्स्पायरिंग वाटलं. ठीक आहे. दिस इज द मेन रिझन बिहाइंड डिसाइडिंग टू मेक अ प्रेझेंटेशन ऑन दिस टॉपिक. त्यानंतर आम्ही डिस्कस केलं अबाउट द कंपनी ओव्हरव्ह्यू. एकदम सिंपल ओव्हरव्ह्यू आहे. नेम, फाउंडर्स, हेडक्वार्टर्स वगैरे वगैरे. सो हे सगळं लक्षात ठेवण्याचं म्हणजे कोशिश करा, प्रयत्न करा. नाही झालं तरी थोडं थोडं बघून वाचून तरी सांगितलं तरी पण चालते. हा जो खालचा पॅराग्राफ दिसतोय आपल्याला, हे वाचण्याची काही गरज नाही आहे. हे फक्त इन्फॉर्मेशनसाठी दिलेलं आहे. मॅडम काय विचारणार नाहीत, काय नाहीत. फक्त हे असं करू नका, की वरचं फक्त वाचलं आणि स्लाईड पुढे घेतली. काहीतरी एक कंपनीबद्दल 4-5 लाईनी बोला आणि मग पुढे घ्या. म्हणजे मॅडमांना वाटेल, की आपण कंपनीबद्दल एक्सप्लेनेशन देतोय, इथे जे लिहिलंय त्याबद्दलच. असं गरजेचं नाहीच आहे, की इथं जे लिहिलंय तेच द्यायला पाहिजे. दुसरं सुद्धा कंपनीबद्दल तुम्ही काही पण सांगू शकताय. जस्ट अबाउट द इंट्रोडक्शन. एकदम पुढचं असं काय सांगायचं नाही, हिस्ट्री वगैरे. इंट्रोडक्शन रिलेटेड काय पण सांगितलं, इट इज ओके विथ इट. सो आपण डिस्कस केलं अबाउट द कंपनी ओव्हरव्ह्यू, डिसाइडिंग द टॉपिक. त्यानंतर अबाउट द फाउंडर्स. ठीक आहे. विनीता सिंग इज द सीईओ अँड द co-founder ऑफ द कंपनी. कौशिक मुखर्जी इज अ co-founder अँड COO ऑफ द कंपनी. सो एकदा सर्च आउट करा की सीईओ म्हणजे काय असते आणि सीओओ म्हणजे काय असते. ठीक आहे. ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन ठेवा. कारण इथं चान्स आहे मॅडमांना की त्यांनी काउंटर करू शकतात की सीईओ तर सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण म्हणतात सीईओ सीओ सीओ आहे. पण सीओओ हा मोस्टली यूज केलं न जाणारा टर्म आहे. सो खूप रेअर यूज केला जातो. सो त्याबद्दल माहिती घ्या थोडंसं की सीओओ काय असतो, त्याचं फुल फॉर्म किंवा त्याचं काय काम असते. ठीक आहे. हे दोघं हस्बंड वाईफ आहेत. वन्स अगेन आय रिपीट, हे दोघं हस्बंड वाईफ आहेत. त्यानंतर अबाउट द विनीता सिंग. So CEO and co-founder of the company, born in 1983. Education, electrical engineering from IIT 2000 in 2005. Then MBA from IIM Ahmedabad 2007. ठीक आहे. हे तिचं एज्युकेशन आहे. सो हे सुद्धा एक इन्स्पायरिंग रिझन आपल्याला सांगायचं आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तिने केलेलं आहे. बट तरी सुद्धा ती अशा एखाद्या फील्डमध्ये उतरली ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा काय संबंध येत नाही. ठीक आहे. कॉस्मॅटिक, मेकअप ब्रँड आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा काहीही म्हणजे 0.0001% सुद्धा जर आपण बघितलं, तरी पण काहीही त्याचा म्हणजे काही उपयोगच नाहीये. ठीक आहे. तरी पण तिने ती चूज केलंय. सो इट इज क्वाईट शॉकिंग पण आपण म्हणू शकतो किंवा इन्स्पायरिंग पण म्हणू शकतो किंवा काही आपल्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह पण म्हणू शकतो, की अरे तिनं असं का केलं असावं? लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटू शकते ना. आपल्याला आपण ज्यावेळी सर्च आउट करत असतोय कुठली सुद्धा थिंग, त्यावेळी आपल्याला हे दिसलं, की अरे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून पण हिने केले. तो आपल्याला अट्रॅक्ट झाला. त्यामुळे आपण हा टॉपिक चूज केलाय, असं सुद्धा आपण रिझन देऊ शकतो. सो हे रिझन्स डोक्यात ठेवा. काय-काय सांगायचं आहे. जर मॅडमांनी विचारलं, की तुम्ही हे का केलं? का तुम्ही हे चूज केलं? तर असे काही व्हॅलिड रिझन्स डोक्यात फिट करून ठेवा, की आपल्याला त्या दिवशी सांगायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना अबाउट द फाउंडर्स अँड अबाउट द बेसिक्स ऑफ द कंपनी, इंट्रोडक्शन ऑफ द कंपनी. काही शंका आहे तर विचारा मला. सपना, श्रेया, वैष्णवी. येस. हा. झाले क्लिअर? हो हो झालं. हे बघा, हो झालं. मी म्हणतो की नसेल झालं ना तरी पण आत्ताच सांगा कारण हाय ते डाऊट घेऊन पुढे जाण्यात काय अर्थ नाही आहे. आपण एकच गोष्ट करूया पण ते परफेक्ट करूया मला वाटते. सो असेल तर सांगा नाहीतर मग आपण पुढे जाऊ. झालंय क्लिअर. ओके, ठीक आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपलं फाउंडर्स, को-फाउंडर्स, अबाउट द कंपनी, ऐक इंट्रोडक्शन. कुलकर्णी, हां, हां, बोल. हां, बोल. पहिल्यापासून घे इथपर्यंत, या स्लाइड पर्यंत. या स्लाइड परत पहिल्यापासून. हो. म्हणजे एक्सप्लेन करू का फक्त बघायचं आहे? नाही नाही, फक्त दाखव. दाखवू काय? एक सेकंड. बॅग घेऊन जा. हां. दिस इज द फर्स्ट स्लाइड हम्म. अँड अबाउट द स्टुडंट्स आपला ग्रुप जो आहे तो. त्यानंतर द स्टार्ट ऑफ द प्रेझेंटेशन. लोगो, कंपनी ओव्हरव्ह्यू, देन फाउंडर्स. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी पुढची इथे स्लाइड येते, आता कंपनी ओव्हरव्ह्यू स्लाइड आली की नाही, एकदा आपण एरो की दाबली पुढची, की फक्त यांचा जो इमेज आहे तो वरती येतोय. परत एकदा आपल्याला एरो की दाबल्यानंतर मग त्यांची माहिती येते. सो हे लक्षात घ्या तिथं. गोंधळून जायचं नाही अजिबात. ओके?
Next slide is about the Vinita Singh. Vinita Singh ओके डन. details. Okay. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की स्टार्ट कसं झालं शुगर कॉस्मेटिक्स. ठीक आहे. शुगर कॉस्मेटिक्स स्टार्ट करायच्या अगोदर विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी यांनी एक वेगळी ई कॉमर्स कंपनी स्टार्ट केली होती. ज्याचं नाव होतं फॅब बॅग. सो फॅब बॅग हे काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणताना आपण एकदम फास्ट म्हणतोय फॅब बॅग. ठीक आहे. असं म्हणतोय. आपल्याला फक्त इथं प्रोनाउन्सिएशन लक्षात नाही त्यामुळे मी स्लोली सांगतो की फॅब बॅग. फॅब बॅग हे का स्टार्ट केलं होतं? कारण त्यांना आता विनीता सिंग ज्या आहेत, त्यांना मेकअप किंवा ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्ट होता स्टार्टिंगपासून. ठीक आहे. त्यात काहीतरी त्यांना करायचं होतं आणि इंडियन स्किनसाठी करायचं होतं. सो त्यांनी एक असं ई कॉमर्स वेबसाईट लॉन्च केलं किंवा ई कॉमर्स बिझनेस लॉन्च केला, ज्यामध्ये कॉस्मेटिकची एक असा बॉक्स त्यांनी प्रोव्हाईड करतात लोकांना, ज्यामध्ये 4 मेनली गोष्टी असतात, ज्या मेकअपसाठी लागतात. त्यामध्ये काय-काय इन्क्लूड असतं तुम्हाला दाखवतो इथं स्लाईडमध्ये दिसतंय बघा. फर्स्ट एक लिक्विड हायलायटर ऑफ युअर चॉईस. म्हणजे त्या बॅगमध्ये त्या बॉक्समध्ये काय असणार? एक लिक्विड हायलायटर असणार तुमच्या चॉईसचा. ठीक आहे. त्यानंतर एक लिक्विड लिपस्टिक असणार तुमच्या चॉईसची. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी तुमच्या चॉईसच्या असणार. हँड केअर डुओ म्हणजे हँड केअरसाठी काय असेल ते सगळं आणि ऑर्गॅनिक सोप. सो ह्या 4 गोष्टी त्या बॅगमध्ये असायच्या किंवा त्या बॉक्समध्ये असायच्या. असं एक किट किंवा असं एक काय म्हणतात त्याला आपण एक बॉक्स किंवा एक सबस्क्रिप्शन बॉक्स त्यांनी प्रोव्हाईड करत होते. मग त्यामध्ये त्यांनी काय करायचे वेगवेगळ्या मेकअपचे जे ब्रँड्स आहेत, लॅक्मे, मेबेलिन, न्यूयॉर्क वगैरे हे जे ब्रँड्स आहेत, ह्यांचे प्रॉडक्ट ते प्रोव्हाईड करायचे थ्रू देअर बॉक्स. त्यांचा स्वतःचा असा कुठला प्रॉडक्ट नव्हता. सो त्यांना वाटलं की स्वतःचं काहीतरी बनवूया आणि त्यावेळी त्यांना विचार आला की हे सगळे जे ब्रँड्स आहेत ह्यांचे ह्यांचे प्रोडक्ट आपण एक घेतोय, एक बॉक्स तयार करतोय, एक सबस्क्रिप्शन बॉक्स तयार करतोय आणि लोकांना प्रोव्हाईड करतोय. बट हे जे वेगवेगळे ब्रँड्स आहेत ह्यांचे कुठले सुद्धा असे प्रोडक्ट नाही आहेत जे इंडियन स्किनसाठी स्पेशलाइज्ड आहेत. सो त्यांना हा आयडिया आला त्यावेळी 2015 मध्ये की आपण एक असं ब्रँड लॉन्च करूया, ज्याच्या थ्रू आपण स्पेशलाइज्ड मेकअप प्रॉडक्ट्स किंवा मेकअप किट्स आपण लोकांना प्रोव्हाईड करू, जे इंडियन स्किनसाठी युजफुल असतील. त्यांना इंडियन मार्केट जे आहे ते कॅप्चर करायचं होतं. कारण त्यांना त्यात स्कोप दिसत होता. कारण आपल्या इथं असं कुठलं सुद्धा स्पेशलाइज नव्हतं. कुठलंच कंपनी अशी बनवत नव्हती. सगळेजण नुसता मेकअप विकायचे. बट ह्यांच्या डोक्यात तो आयडिया आला, की ठीक आहे आपण असं काहीतरी वेगळं बनवूया. मेकअप बनवायचा ठीक आहे. आपल्याला कॉम्पिटिटर्स आहेत. ठीक आहे. बट आपण त्यात काहीतरी डिफरंट करून दाखवूया. सो त्यांनी तसं स्टार्ट केलं, स्टार्ट करताना, की फॅब बॅग म्हणून त्यांची ही कंपनी होती. त्यातनं त्यांनी अशी किट विकायचे. बट त्यातनं त्यांना काहीतरी कमी जाणवायला लागली. हे चारही गोष्टी त्यांनी प्रोव्हाईड करायचे. बट ह्यात सुद्धा त्यांना कमी जाणवायला लागली, की नाही, अरे कुठेतरी कमतरता वाटायला लागली. सो त्यांनी काय केलं, लॉन्च केलं शुगर. तर इव्होल्युशन कसं आहे, हे एकदा लक्षात घ्या शुगर कॉस्मेटिक्सचं. फ्रॉम फॅब बॅग टू शुगर हे इव्होल्युशन आपण इथं दाखवणार आहे. सो स्टार्ट होते हे 2012 मध्ये फॅब बॅग फाउंड झाले त्यावेळी. 2012 मध्ये फॅब बॅग ही कंपनी त्यांनी लॉन्च केली आणि त्यामध्ये त्यांनी काय लॉन्च केलं? लॉन्च्ड अ वेल्वेट बॉक्स रिब्रँडेड टू फॅब बॅग. म्हणजे असा एक सबस्क्रिप्शन बॉक्स किंवा असा एक स्पेशलाइज्ड मेकअप किट. जस्ट 1 सेकंड गाईज. हॅलो. आजोबांना कर की माझी मीटिंग चालू आहे नंतर करतो मी. हा. हो खाली आहेत. हॅलो. सो वी आर ठीक आहे. आपण इव्होल्युशन बघत होतो अबाउट द शुगर कॉस्मेटिक्स. ठीक आहे. 2012 मध्ये फॅबबॅग ही फाउंड झाली. त्यांनी एक सबस्क्रिप्शन बॉक्स लॉन्च केला, ज्याच्या थ्रू त्यांनी वेगवेगळ्या मेकअप ब्रँड सोबत कोलॅबरेट करून त्यांचे प्रोडक्ट गॅदर करून त्याचा एक बॉक्स तयार करून किंवा त्याचा एक वेगळा बॅग तयार करून त्यात ते 4 मेजर जे गोष्टी आपण मगाशी सांगितल्या त्या इन्क्लूड करून लोकांना प्रोव्हाईड करत होत्या. बट त्यांना ज्यावेळी ती आयडिया सुचली, की इंडियन स्किनसाठी आपण वेगळे मेकअप किट्स बनवूया. त्यावेळी 2015 मध्ये शुगर कॉस्मेटिक्स फाउंड झालं. सो फाउंडेड बाय विनीता सिंग अँड कौशिक मुखर्जी लॉन्च्ड द फर्स्ट प्रोडक्ट लाईन. सो शुगर कॉस्मेटिक्स थ्रू त्यांनी त्यांचा स्वतःचा पहिला प्रोडक्ट लॉन्च केला इन 2015. देन इन 2016 शुगर expanded into offline retail, become a prominent name in Indian beauty and become popular. सो 2016 मध्ये त्यांचा जो ब्रँड होता शुगर कॉस्मेटिक्स तो त्यांनी एक्सपांड केला.
ऑफलाईन रिटेल स्टोअर्स ओपन केले आणि मग हळू-हळू एकदम स्टार्टिंगला कुठल्यातरी कंपनीची ग्रोथ एवढी नसते. बट ह्यांनी ते करून दाखवले. हळू इंडियन ब्युटी इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांचा जो ब्रँड होता तो रिकॉग्नाइज व्हायला लागला. लोकांना तो कळायला लागला आणि ते पॉप्युलर व्हायला लागले. त्यानंतर 2017 मध्ये एक्सपांडेड प्रॉडक्ट रेंज इन्क्रीज्ड इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन्स एक्सपांडेड ग्लोबली. सो 16 नंतर 17 मध्ये त्यांनी त्यांची प्रॉडक्टची जी रेंज असते, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टचं एकच असं नाही, लिपस्टिकमध्ये एकच असं नाही, त्याची रेंज असते लिपस्टिकची. वेगवेगळे लिपस्टिक्स असतात. लिक्विड लिपस्टिक वेगळे असते. बाकीचे आणि कुठल्या-कुठल्या आता मला एवढे टाइप्स माहीत नाही, तुम्हाला माहीत असतील. सो वेगवेगळ्या टाइप्स असतात लिपस्टिकच्या. सो अशा प्रॉडक्टची त्यांनी रेंज वाढवली आणि इन्फ्लुएन्सर सोबत कोलॅबोरेशन्स केलं. आता 2017 मध्ये मेन मुद्दा असा होता, की ज्यावेळी त्यांनी कोलॅबोरेट करायला चालू केले, बाकीचे जे मोठे-मोठे ब्रँड्स आहेत, त्यांनी कोलॅबोरेट कोणासोबत करत होते? जसं की Maybelline, L'Oreal Paris वगैरे हे कोणासोबत कोलॅबोरेट करत होते? मोठे-मोठे फिल्म स्टार्स बरोबर, जे मोठे-मोठे ॲक्ट्रेसेस आहेत त्यांच्यासोबत. पण शुगर कॉस्मेटिक्स ही नवीन कंपनी असल्यामुळे त्यांना ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येत नव्हती. कारण ऑलरेडी मोठ्या-मोठ्या कंपनीनी ग्रॅब केलेलं आहे ना ते. सो ते सोडणार नाहीत त्यांचे इन्फ्लुएन्सर्स किंवा त्यांचे जे कस्टमर्स आहेत, ते त्यांनी इकडे सोडणार नाहीत. ॲडव्हर्टाइज किंवा कुठली सुद्धा मार्केटिंग करण्यासाठी. सो ह्यांनी एक वेगळी स्ट्रॅटेजी काय वापरली मार्केटिंगसाठी, की ॲड्स बनवायची आहे ना, असं कुठं लिहिलं नाही आहे, की ॲड बनवण्यासाठी मेकअपचं ॲडव्हर्टाइज करण्यासाठी मोठमोठे फिल्म स्टारच पाहिजेत. तर त्यांनी काय केलंय, त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत किंवा कस्टमर्स आहेत शुगर कॉस्मेटिक्सचे, जे हॅपी कस्टमर्स आहेत, त्यांनाच त्यांनी ॲडव्हर्टाइजमध्ये आणायचा प्रयत्न केला. सो ह्याच्या थ्रू काय झालं, की एकतर कस्टमरचा जो रिव्ह्यू असतो किंवा कस्टमरचा रिस्पॉन्स जो असतो, तो चांगला झाला. प्लस लोकांपर्यंत ॲक्चुअल जो रिझल्ट असतो, तो त्यांना दाखवता आला. कारण अ, असं नसतं ना, की प्रत्येक ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस सेमच मेकअप किट कायम वापरता वर्षानुवर्षे आणि मग त्याला चांगले रिझल्ट आले. त्यांचं काहीतरी वेगळं म्हणजे वेगळी कॅटेगरीज असू शकतात. अगोदरपासून कोणतरी गोरं असतं, पासून कोणतरी देखणं असतं. बट आता जर एखादा कस्टमर जर पहिल्यांदाच घेतला असेल, की शुगर कॉस्मेटिक्सची मी हे मेकअपचं किट वापरतो. हे मी 1 महिना वापरून बघतो कसं आहे. तर त्याचे रिझल्ट काय असू शकतात? हे त्यांनी ते ॲडव्हर्टाइज म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. सो लोकांपर्यंत एक ट्रान्सपरन्सी क्रिएट झाली, की बाबा ठीक आहे ह्यांनी मोठमोठे फिल्म स्टार्स वापरण्याऐवजी त्यांचे जे हॅपी कस्टमर्स आहेत, त्यांना त्यांनी ॲड थ्रू दाखवतात, की त्यांचे रिझल्ट किती चांगले आहेत. सो हा त्यांचा एक प्लस पॉइंट होता मार्केटिंगचा आणि ह्याच्या थ्रू त्यांनी काय केले, एकतर मार्केटिंगची कॉस्ट वाचवली. ठीक आहे. प्लस त्यांनी जे ॲक्चुअल रिझल्ट आहेत, जे चांगले रिझल्ट आहेत, जे ऑथेंटिसिटी आपण जे म्हणतो, ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ट्रान्सपरन्सी क्रिएट केली. सो इथं त्यांना खूप मोठा फायदा झाला. 1 सेकंड. कोणतरी जॉइन झालंय? ठीक आहे. ओके, व्हॉटएव्हर. हां. सो इथं त्यांचा प्लस पॉइंट होता, की त्यांनी मार्केटिंग थ्रू अशा पद्धतीनं स्टार्टिंगला कॉस्ट कमी केली. मोठे-मोठे इन्फ्लुएन्सर्स न घेता छोटे-छोटे इन्फ्लुएन्सर्स सॉरी मोठे-मोठे फिल्म स्टार्स न घेता छोटे-छोटे इन्फ्लुएन्सर्स घेऊन मग त्यांनी ते स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला मार्केटिंग थ्रू. देन इन 2018 स्ट्राँग ऑनलाईन ऐक की प्रेझेन्स. येस, येस, येस. बोल. जरा मागं घे. हे नाही. हां. आता इथं हां. 2015 ला त्यांनी म्हणजे स्टार्ट केले बरोबर. हं, हं. मग त्यांनी शुगर कॉस्मेटिक हे नाव देऊनच केलेलं का फक्त असंच स्टार्ट केलेलं? नाही, नाही. त्यावेळी त्यांनी नाव देऊन स्टार्ट केलं होतं, की शुगर कॉस्मेटिक्स म्हणून त्यांनी सेपरेट ब्रँड तयार केला त्यावेळी 2015 मध्ये. मग त्यांनी लॉन्च केली. त्याच्या मग अगोदर ते नंतर हा फॅब लोगो वगैरे तयार केले काय? नाही 2015 मध्ये स्टार्ट केलं त्यांनी. लोगो वगैरे सगळं 2015 मध्ये. तिथं मी टाकलं नाही आहे इथं ॲक्चुअली 2015 च्या इथं लोगो. ओके ठीक. त्यामुळं थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल. टाकूया आपण ॲड करूया. मला आता ते नोटीस झालं. ठीक आहे. तेच बरोबर आहे. डाऊट होता म्हणून विचारलं. हां, ठीक आहे. ओके. बरोबर आहे. डाऊट बरोबर आहे सोड. तिथे ॲड करतो मी लोगो. काही विषय नाही. म्हणजे तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. ओके. सो इथपर्यंत झालं. ठीक आहे. नेक्स्ट इव्हॉल्युशन इज इन 2018 स्ट्रॉंग ऑनलाईन प्रेझेन्स अँड इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. ठीक आहे. आता इथं त्यांनी काय केलं, त्यांचा जो ऑनलाईन प्रेझेन्स होता, तो थोडासा स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग होतं, त्याच्यावरती थोडंसं फोकस करण्याचा प्रयत्न केलं. सो 2018 मध्ये जास्त काही गोष्टी केलेल्या नाही एवढंच आहे, की ऑनलाईन प्रेझेन्स आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. In 2019, increase the social media presence, introduce the personalized boxes and limited editions. सो तुमचं जर लक्षात आलं असेल, तर स्टार्टिंगला त्यांनी फॅब बॅग ही कंपनी
स्टार्ट केली होती. ज्याच्या थ्रू त्यांनी एक किट प्रोव्हाईड करायचे, एक बॉक्सेस प्रोव्हाईड करायचे, त्याच्यामध्ये मेकअपचा किट असायचा. बट तो जो आयडिया होता तो त्यांनी म्हणजे व्हॅनिश होऊ दिला नाही. तो त्यांनी कंप्लीटली बंद केला नाही. 2019 मध्ये त्यांनी शुगर कॉस्मेटिक्स थ्रू त्यांचा स्वतःचा एक पर्सनलाइज्ड बॉक्स अँड लिमिटेड एडिशन असे लॉन्च केले. जो सेम फॅबबॅक सारखाच आयडिया होता. बट फॅबबॅक काय करायचं, जे वेगवेगळे ब्रँड्स आहेत त्यांचे मेकअप किट्स घेऊन प्रोव्हाईड करायचं. पण इथं त्यांनी काय केलं, शुगर कॉस्मेटिक्सचंच प्रोडक्ट घेऊन त्यांनी एक स्वतःचा वेगळा बॉक्स तयार केला. सो इथं परत त्यांनी जी त्यांची जी जुनी लाईक लेगसी होती किंवा जुनं त्यांचं जे काही वर्किंग पॅटर्न होता तो त्यांनी परत एकदा चालू केला, की आपण एक असं ब्युटी बॉक्स त्यांना प्रोव्हाईड करू शकतो किंवा लिमिटेड एडिशन प्रोव्हाईड करू शकतो. ज्याच्या थ्रू त्यांना वेगवेगळे लाईक वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करता यावे. हे तिथं 2019 ला इव्हॉल्व झालेलं आहे. इन 2021 पॉप्युलर अँड वाइडली अवेलेबल अक्रॉस इंडिया रिटेल स्टोअर्स लॉन्च्ड. सो 2021 मध्ये ते वाइडली अक्रॉस इंडियामध्ये खूप पॉप्युलर झाले. त्यानंतर त्यांचे रिटेल स्टोअर भरपूर लॉन्च झाले. सो हे 2021 मध्ये झालेलं आहे. आणि 2023 मध्ये कंटिन्यूड अ स्ट्रॉंग प्रेझेन्स इन द ब्युटी अँड सबस्टिट्यूशन मार्केट. सो 2023 एवढं काही जास्त खास नाही आहे. कंटिन्यू त्यांचं जे स्ट्रॉंग प्रेझेन्स होता, जे त्यांनी 2021 मध्ये कॅप्चर केलेलं आहे, ग्रॅब केलेलं आहे, ते त्यांनी फक्त कंटिन्यूसी ठेवली त्यात. ते जे होतं ते कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. ते कुठे सुद्धा खाली पडू दिलेली नाही त्यांची कंपनी. सो इथपर्यंत त्यांचं इव्होल्युशन आहे. इव्होल्युशन सगळ्यांना लक्षात आलेलं आहे? हो. हां? अरे ते हे विचारायचं होतं की ती बॅग आहे बघ त्यांची, हां. त्यांनी शुगर कॉस्मेटिक्सच्या आधी ते हे केलेलं. हां. हे फॅब बॅग म्हणून जे आहे ना, त्यांनी हा, ते शुगर कॉस्मेटिक्सच्या अगोदर स्टार्ट केलं होतं, की वेगवेगळे आता असं असं की म्हणजे फॅब बॅग त्यांचं तेव्हा प्रोडक्ट नव्हतं काय? हां, त्यांचा तेव्हा प्रोडक्ट नव्हता त्यावेळी. त्यांनी काय करायचे, की लिक्विड हायलायटर आहे ना, हा कुठला घ्यायचा? युअर चॉईस म्हणजे आपला चॉईस असायचा ना. समज आता त्यांनी तुला ऑफर केलं, की तू एक बॅग सिलेक्ट कर. मग तू काय सिलेक्ट करणार? आता तुला लिक्विड हायलायटर पाहिजे. समज तुला वाटला, की हां, लॅक्मेचा पाहिजे. तर तू लिक्विड हायलायटर चूज करणार. ऑफ युअर चॉईस म्हणजे काय? तुझ्या चॉईसचा. तुला काय पाहिजे? लॅक्मेचा लिक्विड हायलायटर पाहिजे. तो तू ॲड केलीस. त्यानंतर काय पाहिजे? लिक्विड लिपस्टिक ऑफ युअर चॉईस. आता लिक्विड लिपस्टिक तुला कुठल्या ब्रँडची माहिती असेल, त्या ब्रँडचे तू टाकणार. सो ह्या दोन गोष्टी तू तुझ्या तुझ्या चॉईसचे घेणार. आणि हँड केअर डुओ आणि ऑर्गॅनिक सोप त्यांनी कुठल्या पण ब्रँडचं किंवा कुठल्या सुद्धा वेल नोन ब्रँडचं त्यांनी प्रोव्हाइड करणार. असं तू बॅग तू डिझाईन करणार ऑनलाईन वेबसाईटवरती, जसं की आपण ऑनलाईन ऑर्डर करतोय. आणि त्यानंतर ज्यावेळी तू ऑर्डर टाकणार त्यावेळी तुला जे तू सिलेक्ट केलेलं आहे तुझ्या चॉईसचे जे प्रोडक्ट आहेत ते तुला हे डिलिव्हरी केल्यानंतर तुला ते मिळणार. हा, कळालं. हां. त्यावेळी त्यांचा कुठला सुद्धा मेकअपचा प्रोडक्ट नव्हता. त्यांनी ज्यावेळी शुगर कॉस्मेटिक्स हे लॉन्च केलं, त्यावेळी त्यांनी स्वतःची पहिली मेकअपचे प्रॉडक्ट्स लॉन्च करायला चालू केले. त्याच्या अगोदर कुठला सुद्धा प्रॉडक्ट नव्हता. ठीक आहे. इथपर्यंत इव्होल्यूशन झालेलं आहे. इव्होल्यूशन नंतर आपण बघणार आहोत, की शुगर कॉस्मेटिक्सचे कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत. सो इथं 4 टाइप्समध्ये त्यांचे प्रॉडक्ट डिव्हायडेड आहेत. फॉर लिप्स, आईज, फेस अँड स्किन. आता इथं पण तसंच आहे. इथे ज्यावेळी ही स्लाईड येते त्यानंतर नेक्स्ट बटन दाबला, की इथं आपल्याला सांगायचं, की आपण प्रॉडक्ट्स काय काय ते बघणार आहे. 4 टाइप्समध्ये डिव्हायडेड आहेत. परत एकदा पुढचं बटन दाबायचं. त्यावेळी असं एक्सपांड होते आणि त्यामध्ये कळते, की लिप्स चे प्रॉडक्ट कोणते कोणते आहेत. लिपस्टिक्स आहेत, लिप केअर आहे आणि कॉम्बो सेट आहेत. त्यानंतर आईजचे कोणते आहेत, कोल काजल, मस्कारा, आयलाइनर, आयब्रो व्हॅल्यू सेट एटसेट्रा एटसेट्रा. सो असं प्रत्येक चारही पण जे वेगवेगळे सेक्शन आहेत ते डिवायडेड आहेत. स्किनसाठी वेगवेगळे काहीतरी आहे, फेससाठी वेगवेगळे काहीतरी आहे. इथं फक्त प्रोडक्ट डिवायडेड केले आहेत. सो आपल्याला फक्त हे दाखवून द्यायचं आहे ह्या स्लाइडमधून, की त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते किती चांगल्या पद्धतीने त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले आहेत किंवा डिस्टिंग्विश केलेले आहेत. प्रत्येक म्हणजे जिथे-जिथे आपण मेकअप करतोय, जसं की लिप्स असू देत, आयज असू देत, फेस असू दे, स्किनसाठी आपण काय स्किन केअर करत असतोय. सो एक ब्युटी ब्रँड किंवा एक मेकअप ब्रँड त्यांचे प्रोडक्ट ला कुठल्या-कुठल्या वेज थ्रू त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे हे करू शकतात, डिस्ट्रिब्यूट करू शकतात. ते एकदम आयडियल पद्धतीने त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलेलं आहे. लिप्ससाठी वेगवेगळे प्रोडक्ट, आईजसाठी वेगळे, फेससाठी वेगळे, स्किनसाठी. सो त्यांच्या वेबसाईटवर जरी आपण गेलो, तरी हे अशा एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांनी डिस्ट्रिब्यूट करून दिलेले आहेत. सो इथं फक्त आपल्याला ते दाखवून द्यायचं आहे, की यांचे प्रोडक्ट कशा पद्धतीने डिस्ट्रिब्यूट आहेत आणि कोणकोणते प्रोडक्ट आहेत. एवढंच आहे. बाकीचं काही सुद्धा नाही
सो इथपर्यंत आत्ताची आपली जी प्रेझेंटेशन आहे ते बनलेलं आहे. याच्या पुढचं अजून भरपूर इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे. मी फक्त आजचं प्रेझेंटेशनचं रिझन फक्त एवढंच होतं की तुम्हाला फक्त ब्रँड इंट्रोड्यूस व्हावा आणि थोडीफार माहिती तुमच्या लक्षात यावी. त्यानंतर आता तुम्हाला काय काम आहे ते मी सांगतो. आता जर आपण क्रोमवरती गेलं आणि सर्च केलं द शुगर कॉस्मेटिक्स केस स्टडीज, भरपूर अशा वेबसाईट येतात. सो त्याच्यावरती गेला की भरपूर इन्फॉर्मेशन येते की त्यांची बिगिनिंग कशी झाली, त्यानंतर प्रोडक्ट इंट्रोडक्शन ऑफ शुगर कॉस्मेटिक्स वगैरे वगैरे भरपूर इन्फॉर्मेशन आहे. सो आय होप की तुम्ही ही माहिती गोळा कराल आणि हे सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण मी ही पीपीटी मध्ये तर ऍड करणारच आहे भरपूर काय काय. बट नेक्स्ट मीटिंग मध्ये असं नाही व्हायला पाहिजे की पुढची जी माहिती आहे प्रोडक्ट नंतरची ती तुम्हाला पहिल्यांदाच ऐकायला मिळाली. त्यातलं एखादा पॉईंट कसं ना तुम्हाला अगोदरपासून माहित असलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि आय होप की तुम्ही सगळेजण वाचाल काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन. कालपर्यंत असं मला म्हणजे वैष्णवी पण म्हणली आणि बाकी सगळेजण पण म्हणत होते की कंपनीबद्दल काय सुद्धा असं क्लिअर आउट होत नाही की कंपनी का, कशी, का, कधी, कसं इस्टॅब्लिश झाली आणि आपण का चूज केले. सो आय होप की आत्ता ते क्लिअर झालं असावं. क्लिअर झाले सगळ्यांना? हो. हा झाले. हां. सो दॅट इज द मेन रिझन बिहाइंड की आजची आपण मीटिंग घेतली की कंपनी क्लिअर झाली पाहिजे. आपण का चूज केलं ते क्लिअर केलं पाहिजे आणि आता पुढं काय करायचं हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. सो सिम्पली गो अँड सर्च ऑन गुगल शुगर कॉस्मेटिक्स केस स्टडीज. भरपूर वेबसाईट आहेत. भरपूर तुम्हाला इथं काही ना काहीतरी बघायला मिळते. भरपूर कंटेंट आहे. सो ह्यातलं तुम्ही एक एक वेबसाईट जरी वाचला, बाकी सगळे राहू दे. एखादी वेबसाईट जरी तुम्ही वाचून काढला ना, त्यातनं सुद्धा तुम्हाला कळू शकते की शुगर कॉस्मेटिक्स नेमकं काय आहे, त्यांनी कसं स्टार्ट झाले, हिस्ट्री वगैरे एव्हरीथिंग. इथं जरी तुम्हाला काही नाही कळालं, सिम्पली गो ऑन चॅट जीपीटी अँड जस्ट टाइप गिव्ह मी डिटेल्ड अनालिसिस ऑफ शुगर कॉस्मेटिक कंपनी फॉर माय प्रेझेंटेशन. असं तुम्ही सिम्पल तिथं सांगितलं की मला एक डिटेल अनालिसिस दे बाबा अबाउट काय शुगर कॉस्मेटिक्स कशासाठी माझ्या प्रेझेंटेशनसाठी. सिम्पली गो ऑन चॅट जीपीटी अँड टाइप धिस. तुम्हाला पूर्ण कंपनीची माहिती येते की ती कंपनी ओव्हरव्ह्यू काय आहे, टार्गेट मार्केट काय, प्रोडक्ट पोर्टफोलिओ, ब्रँड पोझिशनिंग, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, एव्हरीथिंग अबाउट द कंपनी इज हिअर. सो आणि फक्त एक गोष्ट काय करायची नाही, आहे तसं कॉपी पेस्ट करायचं नाही हे जे आहे ते चॅट जीपीटी वरचं. फक्त वाचून ठेवा. तुम्हाला काही ना काहीतरी डोक्यात आयडियाज असली पाहिजे की ठीक आहे, हे काहीतरी मी वाचलं होतं सप्लाय चेन आणि काहीतरी इथं काहीतरी पॉईंट दिसतो. ठीक आहे, सप्लाय चेन बद्दल काहीतरी श्रेया सांगू शकते किंवा फ्युचर आउटलुक बद्दल काहीतरी वैष्णवी सांगू शकते. मी काय फायनान्शियल परफॉर्मन्स बद्दल मी काहीतरी सांगितलो. सो असं प्रत्येकाने काय ना काहीतरी अशी इन्फॉर्मेशन सांगितली पाहिजे. डोक्यात इन्फॉर्मेशन भरून ठेवायला चालू करा अबाउट द शुगर कॉस्मेटिक्स. ज्या दिवशी प्रेझेंटेशन असणार आहे ना, त्या दिवशी फक्त आपल्याला त्या इन्फॉर्मेशनचा मारा करायचा सगळ्यांना. फक्त धडाधड धडाधड इन्फॉर्मेशन पुढे गेली पाहिजे. मग तुम्हाला जे काय माहिती आहे सगळं सांगून टाका. एक सुद्धा पॉईंट ठेवायचा नाही. ओके, आर वी क्लिअर? क्लिअर आहे सगळ्यांना? येस. हो आहे. ठीक आहे. सॉरी सगळ्यांची झोपमोड केल्याबद्दल. बट आय थिंक की झोपमोड केलेलं वाया नाही जाणार. राईट? होय होय. हां. वाटलंच तर आता परत जाऊन झोपा. बट आता आय गेस की आता थोडंफार क्लिअर झालं असेल आणि आता इथून पुढे तुम्हाला होईल शुगर कॉस्मेटिक बद्दल काहीतरी ना काहीतरी अनालिसिस नीट चांगल्या पद्धतीने. ओके? ऑलराईट. ऑलमोस्ट 6:41 हम्म. झालेले आहेत. 30 मिनिटं म्हणत मला आपण 41 मिनिटं मीटिंग घेतलेली आहे. सो ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. कुणाला काही डाऊट आहे? नाही. नाही ना? नाही. ते आवाजातनं कळालं वैष्णवीची की अजून पण झोप गेलेली नाहीये. झोपतोय आता बाहेर जायचंय जेवायला. हां. चालतंय. ठीक आहे. वन्स अगेन सॉरी टू डिस्टर्बिंग यू गाईज बट दिस इज इम्पॉर्टंट आय थिंक. असू दे. ठीक आहे. नाही ओके. नाही. थँक्यू. अरे थँक यू फॉर हॅलो श्रेया आणि वैष्णवी. एक्सप्लेनिंग. लिसन लिसन ब्रो आणि हां, साहिल. हां, हां. बोल, बोल. आता श्रेया आणि वैष्णवीला विचारायचं मला की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे माहितीये का? गेला का काय? नाही ग मला नाही माहित. नाही ग. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय की आपण एखादा प्रोडक्ट म्हणजे मागवणे त्यांच्या वेबसाईट वरून किंवा ऍप मधून
आणि तो स्वतः यूज करणे आणि लोकांना सांगणे एवढंच. हम्म. हा हा कळालं. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो आणि तिथं होतं ना इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि हेच त्यांनी यूज केलंय त्यांच्या हा 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 मार्केटिंगसाठी. हा असं हा करून त्यांनी त्यांची मार्केटिंग कॉस्ट कमी केली. हा 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 ओके, परफेक्ट. हेच मला सो सांगायचं होतं बस. हा, नाईस, चांगला आहे. असंच सगळ्यांनी काय नका सांगा. आता जसं की सपनाला सांगितलं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, प्रत्येकाला काय ना काहीतरी एक प्लस पॉईंट माहित असतो, एक काय ना काहीतरी प्रत्येकाचा वीक पॉईंट असतो. सो आपण काय करूया, एकमेकाचे वीक पॉईंट्स कव्हर करायला ट्राय करूया आणि प्लस पॉईंट शेअर करायला ट्राय करूया. जसं की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग तुम्हा दोघांना माहित नव्हतं, सो तिनं ते क्लिअर आउट केलं. तिला काहीतरी माहित नसेल ते तुम्ही दोघं क्लिअर करा. मला काहीतरी माहित असेल तुम्ही तिघी क्लिअर करा. किंवा शुभम किंवा हे सगळे ह्यांना काहीतरी एक्स्ट्रा माहित असेल तर त्यांनी मला सांगतील. मला काहीतरी एक्स्ट्रा माहित असेल तर मी तुम्हाला सांगेन. सो असं करत जाऊया ज्याच्या थ्रू आपल्याला मध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ना ती कंटिन्यू शेअर मध्ये राहील आणि डोक्यात कंटिन्यू राहील की हा हिने मला सांगितलं होतं म्हणजे हे असं सांगायचं आहे. सो असं ट्राय आउट करत जाऊया इथून पुढं जेवढं आपल्याला जमेल तसं. ठीक आहे. हम्म. चलो, ओके. that's it for today. चलो एंड करूया मीटिंग. बाय बाय. बाय.